नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आज म्हणजेच 2 डिसेंबर रोजी झालेल्या आरोग्य विभागाच्या गट ड या परीक्षेत विचारलेले काही मेमरी बेस्ड क्वेश्चन्स पाहणार आहोत व त्यांचे सविस्तर विश्लेषण देखील घेणार आहोत। त्याचबरोबर हे प्रश्न कुठून विचारले जात आहेत किंवा या प्रश्नांचा सोर्स काय आहे ते देखील आपण डिस्कस करणार आहोत। चला तर मग प्रश्न पहिला बघूया। जनगणना 2011 नुसार भारताचे स्त्री पुरुष लिंग गुणोत्तर किती आहे? तर 2011 च्या जनगणनेनुसार भारताचे स्त्री पुरुष लिंग गुणोत्तर आहे 943 एवढे। आता ज्याप्रमाणे स्त्री पुरुष लिंग गुणोत्तरावर प्रश्न विचारलेला आहे त्याचप्रमाणे भारताचे सर्वाधिक लिंग गुणोत्तर कोणत्या राज्यात आहे असा देखील प्रश्न तुम्हाला नक्की विचारला जाईल। तर त्याचे उत्तर आहे केरळ येथे। केरळ या राज्यात भारताचे सर्वाधिक लिंग गुणोत्तर असून ते आहे 1084 एवढे। त्याचबरोबर भारतातील सर्वात कमी लिंग गुणोत्तर कोठे आहे? तर ते आहे दीव दमण या राज्यामध्ये 618 एवढे। आता जर फक्त राज्यांचा विचार करायचा झाला म्हणजेच केंद्रशासित प्रदेश सोडून फक्त राज्यांचा विचार जर केला तर सर्वात कमी लिंग गुणोत्तर आहे हरियाणा या राज्यामध्ये व ते आहे 879 एवढे। त्यामुळे सर्वाधिक लिंग गुणोत्तर आहे केरळ या राज्यामध्ये, तर सर्वात कमी लिंग गुणोत्तर आहे फक्त राज्यांचा विचार केला तर हरियाणा या राज्यामध्ये। त्याचबरोबर आता ज्याप्रमाणे भारतावर प्रश्न विचारलेला आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे लिंग गुणोत्तर किती आहे असं 100% तुम्हाला प्रश्न विचारला जाईल व त्याचे उत्तर असेल 929 एवढे। त्याचबरोबर पुढचा प्रश्न असा येऊ शकतो की भारताचे बाल लिंग गुणोत्तर किती आहे? तर भारताचे बाल लिंग गुणोत्तर आहे 918 एवढे आणि महाराष्ट्राचे बाल लिंग गुणोत्तर आहे 894 एवढे। त्यामुळे भारताचे बाल लिंग गुणोत्तर आणि महाराष्ट्राचे बाल लिंग गुणोत्तर हे देखील लक्षात ठेवा, याच्यावर देखील नक्की प्रश्न विचारला जाईल। त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न दुसरा, जनगणना 2011 नुसार लोकसंख्येची सर्वात कमी घनता कोणत्या राज्याची आहे? तर 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्येची सर्वात कमी घनता आहे अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये आणि अरुणाचल प्रदेश या राज्यात प्रत्येक 1 किलोमीटरला फक्त 17 लोकच राहत आहेत। आता TCS पुढचा प्रश्न असा विचारू शकते की भारताची एकूण घनता किती आहे 2011 नुसार? तर ते आहे 382 एवढी। त्याचबरोबर सर्वाधिक घनता कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे? तर भारतामध्ये सर्वाधिक घनता आहे दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाची व ती किती आहे? तर ती आहे 11320 एवढी। त्याचबरोबर फक्त जर राज्यांचा विचार केला तर राज्यांमध्ये सर्वाधिक घनता असलेले राज्य आहे बिहार आहे आणि बिहार या राज्याची घनता आहे 1106 एवढी, म्हणजेच बिहारची घनता आहे 1106 एवढी आणि याच्यावर देखील तुम्हाला 100% प्रश्न विचारला जाईल। त्याचबरोबर महाराष्ट्राची घनता किती आहे असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकेल, तर महाराष्ट्राची घनता आहे 365 एवढी। त्यामुळे हे काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, याच्यावर 100% तुम्हाला आगामी पेपरमध्ये प्रश्न आलेले दिसून येतील। त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न तिसरा, भारत देशाचा रेखावृत्तीय विस्तार किती आहे? तर भारताचा रेखावृत्तीय विस्तार आहे 68 डिग्री 7 मिनिट पूर्व रेखावृत्त ते 97 डिग्री 24 मिनिट पूर्व रेखावृत्त। भारताचा रेखावृत्तीय विस्तार आहे 68 डिग्री 7 मिनिट पूर्व रेखावृत्त ते 97 डिग्री 24 मिनिट पूर्व रेखावृत्त। आता ज्याप्रमाणे रेखावृत्तीय विस्तारावर प्रश्न विचारलेला आहे त्याचप्रमाणे भारताचा अक्षवृत्तीय विस्तार किती आहे हा 100% प्रश्न विचारला जाईल। तर भारताचा अक्षवृत्तीय विस्तार आहे 8 डिग्री 4 मिनिट उत्तर अक्षवृत्त ते 37 डिग्री 6 मिनिट उत्तर अक्षवृत्त। त्याचबरोबर महाराष्ट्रावर देखील प्रश्न येण्याची शक्यता खूप जास्त आहे। महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार आहे 15 डिग्री 37 मिनिट उत्तर अक्षवृत्त ते 22 डिग्री 6 मिनिट उत्तर अक्षवृत्त आणि महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार आहे 72 डिग्री 36 मिनिट पूर्व रेखावृत्त आणि 80 डिग्री 54 मिनिट पूर्व रेखावृत्त। ज्याप्रमाणे भारताच्या रेखावृत्तीय विस्तारावर प्रश्न विचारलेला आहे त्याचप्रमाणे पुढे जाऊन भारताचा अक्षवृत्तीय विस्तार, महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय विस्तार आणि महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार याच्यावर 100% प्रश्न विचारले जातील। त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया। प्रश्न चौथा, संविधान सभेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर भारताच्या संविधान सभेची स्थापना 1946 या वर्षी करण्यात आली होती। आता पुढे जाऊन भारतीय संविधानाची पहिली बैठक कोणत्या दिवशी पार पडली असा प्रश्न येईल, तर भारतीय संविधानाची पहिली बैठक पार पडली 9 डिसेंबर 1946 या दिवशी आणि या पहिल्या बैठकीसाठी संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष कोण होते असा देखील प्रश्न नेहमी विचारला जातो। तर भारतीय संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष होते डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे। त्यामुळे डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे तात्पुरते अध्यक्ष होते हे लक्षात ठेवा। त्यानंतर संविधान सभेची दुसरी बैठक कधी पार पडली? तर दुसरी बैठक पार पडली 11 डिसेंबर 1946 दिवशी आणि या दिवशी मग भारतीय संविधान सभेला कायमस्वरूपी अध्यक्ष प्राप्त झाले व ते होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे। डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची भारतीय संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती, ती पण दुसऱ्या बैठकीमध्ये। आणि त्याच्यानंतर मग भारतीय संविधानाची तिसरी बैठक पार पडली
13 डिसेंबर 1946 या दिवशी. आणि या तिसऱ्या बैठकीमध्ये पंडित जवाहरलाल नेहरूंनी उद्देशपत्रिका मांडली होती, हे लक्षात ठेवा. त्यामुळे नेहमी विचारणारे प्रश्न आहेत. संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा आणि संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 5वा. भारतीय संविधानामध्ये 103वी घटना दुरुस्ती करून आर्थिकदृष्ट्या मागास समाजाला म्हणजेच EWS साठी किती टक्के आरक्षण देण्यात आले होते? तर EWS साठी 103व्या घटना दुरुस्तीनुसार 10% आरक्षणाची तरतूद भारतीय राज्यघटनेत करण्यात आली होती. आता याच्यापेक्षा जर डिफिकल्ट क्वेश्चन याच्यावर विचारायचा झाला तर तो असा विचारतील की या 103वी जी घटना दुरुस्ती झाली, या घटना दुरुस्तीने संविधानामध्ये कोणती नवीन कलमे टाकण्यात आली? तर या घटना दुरुस्तीने भारतीय संविधानात कलम 15(6) आणि कलम 16(6) ही नवीन कलमे समाविष्ट करण्यात आली होती. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 6वा. बक्सारची लढाई कधी झाली? तर बक्सार येथील लढाई झाली होती 22 ऑक्टोबर 1764 या दिवशी. बऱ्याच ठिकाणी 22 ऑक्टोबर आणि 23 ऑक्टोबर या दोन्ही तारखा दिलेल्या आहेत. त्यामुळे परीक्षेमध्ये कोणता पर्याय दिला होता त्यानुसार तुम्ही तुमचे उत्तर टिक करा. आता आपण बक्सारच्या लढाईबद्दल अधिक माहिती बघूया की पुढे तुम्हाला असा देखील प्रश्न येऊ शकतो की बक्सारची लढाई कोणाकोणामध्ये लढली गेली? तर बक्सारची लढाई ही इंग्रजांच्या बाजूने हेक्टर मनरो हे होते आणि त्यांच्या विरोधात 3 पक्ष एकत्र आले होते. ते कोणते होते? तर सुजाउद्दौला जो अवधचा नवाब होता, त्याच्यानंतर मीर कासिम हा बंगालचा पूर्वीचा नवाब होता आणि मुघल बादशाह शाह आलम असे 3 सैन्य मिळून इंग्रजांच्या विरोधात ही लढाई झाली होती. तर हे देखील लक्षात ठेवा, याच्यावर देखील प्रश्न विचारला जाईल. त्यानंतर पुढचा तुमचा 100% येणारा प्रश्न असेल प्लासीची लढाईवर. प्लासीची लढाई किती साली झाली? हा तलाठी भरतीला देखील प्रश्न विचारलेला. तर ही लढाई झाली 23 जून 1757 रोजी. ह्या तारखेवर तुम्हाला 100% प्रश्न विचारला जाईल, ही तारीख लक्षात ठेवा. त्याचबरोबर ही जी लढाई झाली ही कोणाकोणात झाली? तर इंग्रजांच्या बाजूने रॉबर्ट क्लाइव्ह आणि सिराजुद्दौलाच्या बाजूने जो बंगालचा नवाब होता त्याचा सेनापती मीर जाफर, म्हणजेच बंगालचा सेनापती मीर जाफर आणि इंग्रजांचा सेनापती रॉबर्ट क्लाइव्ह या दोघांच्या मध्ये प्लासीची लढाई पार पडली होती. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 7वा. शारदा सदन कोणी सुरू केले? तर शारदा सदनची स्थापना पंडिता रमाबाई यांनी केली होती. ही स्थापना त्यांनी 11 मार्च 1889 रोजी मुंबई या ठिकाणी केली होती. त्यामुळे पुढचा प्रश्न असा असू शकतो की शारदा सदन कोठे स्थापन करण्यात आले होते? तर शारदा सदन ही मुंबई या ठिकाणी स्थापन करण्यात आले होते. त्याचबरोबर पंडिता रमाबाई यांनी आणखीन एक महत्त्वाची संस्था स्थापन केली होती, ती म्हणजे आर्य महिला समाज. आणि आर्य महिला समाजाची स्थापना त्यांनी पुणे येथे केली होती. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, याच्यावर देखील 100% प्रश्न येईल. त्याचबरोबर त्यांनी आणखीन काही संस्था स्थापन केलेल्या त्या बघूया. त्यांनी मुक्ती सदनची स्थापना केली होती ख्रिश्चन धर्माचा प्रसार करण्यासाठी. त्यानंतर कृपा सदन नावाची एक संस्था स्थापन केलेली, त्याचा उपयोग त्या निराश्रित ज्या विधवा महिला होत्या त्या विधवा महिलांच्या उद्धारासाठी करत होत्या. त्याचबरोबर त्यांची काही महत्त्वाची पुस्तके आहेत ज्याच्यावर देखील प्रश्न TCS विचारते. ती पुस्तके आपण बघूया. स्त्री धर्मनीती या नावाचे पुस्तक त्यांनी 1882 साली लिहिले होते. त्यानंतर हाय कास्ट हिंदू वुमन हे एक पुस्तक त्यांचे खूप गाजलेले पुस्तक आहे आणि याच्यावर देखील खूप वेळा प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, याच्यावर 100% प्रश्न येईल. त्याचबरोबर त्यांचे आत्मचरित्र आहे माझी साक्ष हे. तर माझी साक्ष हे त्यांचे आत्मचरित्र आहे, याच्यावर देखील प्रश्न विचारला जाऊ शकेल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 8वा. वस्तुमानाचे SI एकक काय आहे? तर वस्तुमानाचे SI मधील एकक असते किलोग्राम हे. आता ज्याप्रमाणे वस्तुमानाचे SI एकक यावर प्रश्न विचारलेला आहे त्याचप्रमाणे काही महत्त्वाच्या राशी आणि त्यांचे SI एकक आपण बघूया. फोर्स किंवा बलाचे SI एकक आहे न्यूटन हे. एनर्जी किंवा ऊर्जेचे SI एकक आहे जूल हे. प्रेशर किंवा दाबाचे SI एकक आहे पास्कल हे. पॉवर किंवा शक्तीचे SI एकक आहे वॅट हे. इलेक्ट्रिक चार्ज किंवा आपण ज्याला प्रभार म्हणतो त्या प्रभाराचे SI एकक आहे कुलोम्ब हे. आणि इलेक्ट्रिक रेजिस्टन्स किंवा रोध या रोधाचे SI एकक आहे ओहम हे. तर या काही महत्त्वाच्या राशी आहेत आणि त्यांची SI एकक आहेत, याच्यावर 100% तुम्हाला प्रश्न विचारायला दिसून येईल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 9वा. कोरोना विरोधी लस कोविशिल्ड ही कोणत्या कंपनीने तयार केलेली आहे? तर कोरोना विरोधातील अतिशय महत्त्वाची असलेली कोविशिल्ड ही लस भारताच्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेने तयार केलेली आहे. आणि ही संस्था कोठे आहे? तर ही संस्था पुणे येथे आहे. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, याच्यावरही प्रश्न विचारला जाईल. त्याचबरोबर तुमचा पुढचा प्रश्न असा असू शकतो की कोवॅक्सिन ही लस कोणी तयार केलेली आहे? तर कोवॅक्सिन ही लस भारत बायोटेक या भारतीय कंपनीने तयार केलेली असून या कंपनीचे मुख्यालय हैदराबाद येथे आहे. त्यामुळे तुम्हाला पुढचा प्रश्न कोवॅक्सिनवर 100% विचारला जाईल.
त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 10वा. जून 2023 नुसार भारताचे मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत? तर जून 2023 मध्ये भारताचे मुख्य माहिती आयुक्त होते यशवर्धन कुमार सिन्हा हे. आणि नुकताच यशवर्धन कुमार सिन्हा यांचा पदावधी संपुष्टात आलेला असून सध्या म्हणजे 6 नोव्हेंबर 2023 पासून भारताचे नवीन मुख्य माहिती आयुक्त आहेत हिरालाल सामरिया हे. भारताचे नवीन मुख्य माहिती आयुक्त कोण आहेत? तर ते आहेत हिरालाल सामरिया हे. त्यामुळे हे नाव लक्षात ठेवा, याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 11वा. बाला सरस्वती या नृत्यांगना कोणत्या नृत्य प्रकाराशी संबंधित आहेत? तर बाला सरस्वती या प्रसिद्ध नृत्यांगना असून त्या भरतनाट्यम या नृत्य प्रकाराशी संबंधित आहेत. तर TCS पुन्हा एकदा जुन्या पॅटर्ननुसार नृत्य प्रकार आणि लोकसंगीत किंवा नृत्य प्रकारातील प्रसिद्ध व्यक्ती किंवा लोकसंगीतातील प्रसिद्ध व्यक्ती यांच्यावर प्रश्न विचारत आहेत. तर याच्याशी रिलेटेड एक PDF आहे, ती PDF आपल्या टेलिग्राम चॅनेलला दिलेली आहे. तर टेलिग्राम चॅनेलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तेथून तुम्हाला ती अवेलेबल होईल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 12वा. पांडवानी किंवा पांडवनी हा लोकसंगीत प्रकार कोणत्या राज्यातील आहे? तर पांडवानी हा लोकसंगीत प्रकार आहे छत्तीसगड या राज्यातील. तर TCS या प्रकारावर देखील प्रश्न विचारत आहे. तर ते आपण काही महत्त्वाचे लोकसंगीताचे प्रकार बघूया. महाराष्ट्रातील महत्त्वाचे प्रसिद्ध लोकसंगीत प्रकार आहेत लावणी, ओवी आणि पोवाडा. त्यानंतर गोवा या राज्यातील प्रसिद्ध लोकसंगीत आहे मांडो हे. त्यानंतर उत्तर प्रदेश या राज्यातील प्रसिद्ध लोकसंगीत आहे रसिया गीत हे. या रसिया गीतावर बऱ्याच परीक्षांमध्ये प्रश्न येऊन गेलेले आहेत. त्याचबरोबर होरी हा देखील लोकसंगीताचा प्रसिद्ध प्रकार उत्तर प्रदेश या राज्यातील आहे. त्यानंतर जम्मू काश्मीर या राज्यातील प्रसिद्ध लोकसंगीत आहे भाका आणि छाकरी हे. आणि पश्चिम बंगाल या राज्यातील प्रसिद्ध लोकसंगीताचे प्रकार आहेत बाऊल आणि भटियाळी किंवा भटियाळी हे. तर ही काही महत्त्वाचे राज्ये आणि त्याच्यातील लोकसंगीताचे प्रकार आहेत. याच्यावर बऱ्याच परीक्षांमध्ये वेगवेगळ्या प्रश्न विचारून झालेले आहेत, त्यामुळे हे लक्षात ठेवा. याची देखील PDF आपल्या टेलिग्राम चॅनेलला मिळून जाईल, तेथून तुमचे सर्व लोकसंगीताचे प्रकार कव्हर होऊन जातील. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 13वा. कर्णम मल्लेश्वरी या भारतीय खेळाडूने ऑलिम्पिक पदक कोणत्या वर्षी मिळवले? तर कर्णम मल्लेश्वरी या एक भारतीय वेटलिफ्टर आहेत आणि त्यांनी 2000 साली सिडनी ऑलिम्पिक येथे ऑलिम्पिक मेडल मिळवलेले होते आणि ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला आहेत, हे लक्षात ठेवा. कदाचित पुढचा प्रश्न असा देखील येऊ शकतो की ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या पहिल्या महिला भारतीय कोण आहेत? तर त्या आहेत कर्णम मल्लेश्वरी. त्यानंतर हे एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे की ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिकरित्या सुवर्ण पदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण? तर तो आहे अभिनव बिंद्रा हे. यांनी शूटिंगमध्ये हे गोल्ड मेडल मिळवलेले होते आणि ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिकरित्या पहिले सुवर्ण पदक यांच्या नावावर आहे आणि ते त्यांनी बीजिंग ऑलिम्पिक 2008 साली जे झाले होते तेथे त्यांनी मिळवलेले होते. आणि यांच्यानंतर मग नीरज चोप्रा यांनी वैयक्तिकरित्या दुसरे सुवर्ण पदक प्राप्त केलेले. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 14वा. उदयगिरी गुहा या कोणत्या राज्यामध्ये आहेत? तर उदयगिरी गुहा या मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहेत. प्रश्न 15वा. अनुभूती दिव्यांग पार्क कोणत्या राज्यात उभारण्यात येणार आहे? तर अनुभूती दिव्यांग पार्क हा महाराष्ट्र या राज्यामध्ये उभारण्यात येणार आहे आणि आता फाउंडेशन स्टोन नितीन गडकरी यांच्या हस्ते उभारण्यात आलेला आहे. आणि हा पार्क कोठे होणार आहे? तर हा पार्क नागपूर या ठिकाणी किंवा या शहरात होणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. आता आपण काही मराठीवर विचारलेले प्रश्न पाहणार आहोत. तर या पेपरमध्ये कादंबरीवर देखील 1-2 प्रश्न विचारलेले होते, ते आपण बघूया. राधेय ही कादंबरी कोणी लिहिलेली आहे? तर या कादंबरीचे लेखक आहेत रणजित देसाई हे. त्यानंतर लमान या कादंबरीवर देखील प्रश्न विचारलेला, या कादंबरीचे लेखक आहेत श्रीराम लागू हे. त्यामुळे काही महत्त्वाच्या कादंबरी व त्यांचे लेखक याची देखील तयारी करून ठेवा, याच्यावर देखील प्रश्न विचारले जातील. त्यानंतर प्रश्न 17वा. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा एरावत रत्न थोर त्यास अंकुशाचा मार या वाक्यातील अलंकार ओळखा असा प्रश्न विचारलेला आहे आणि या वाक्यातील अलंकार आहे दृष्टांत अलंकार हे. आता दृष्टांत हा अलंकार कधी होतो? तर जेव्हा एखाद्या विषयाचे महत्त्व पटवून द्यायचे असते आणि ते महत्त्व पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचा एखादा दाखला किंवा जेव्हा उदाहरण दिले जाते त्याच अर्थाचे, तेव्हा मग दृष्टांत हा अलंकार होतो. आता या वाक्यामध्ये लहानपणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी लेखक हा मुंगीचा दाखला देतोय की जसे मुंगी ही लहान असून तिला रव्याचा एक छोटासा कण देखील खूप मोठा भासतो, त्याच्या उलट हा एरावत हा खूप मोठा आहे, थोर आहे, हा प्रचंड आहे, मात्र तो एवढा मोठा असून देखील त्याला अंकुशाचा मार सहन करावा लागतो. तर अशा प्रकारे लहानपणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी हा जो दाखला दिलेला आहे
अशा वेळी दृष्टांत हा अलंकार होत असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 18वा. आदर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर आदर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो अनादर हा. तर हे काही प्रश्न होते जे आपल्यापर्यंत पोहोचले होते, त्याचे आपण विश्लेषण घेतलेले आहे. आता मी एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे, ती काळजीपूर्वक ऐका. 30 नोव्हेंबर ते आजपर्यंत जेवढे काही प्रश्न TCSने घेतलेले आहेत ते सर्व प्रश्न जर नीट पाहिले तर एक गोष्ट लक्षात येईल की TCSने हे जे प्रश्न विचारलेले आहेत ते सर्व प्रश्न PYQवर आधारित आहेत. म्हणजे TCSने या अगोदर ज्या परीक्षा घेतल्या, वन भरती असेल किंवा तलाठी भरती असेल किंवा TPAची परीक्षा असेल, या परीक्षांमध्ये जे प्रश्न विचारलेले होते त्या प्रश्नांवर आधारितच हे प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे तुमच्याकडे जर रिस्पॉन्स शीट असेल किंवा कोणत्याही प्रकारे जर तुमच्याकडे ते प्रश्न अवेलेबल होत असतील तर त्या प्रश्नांचा एकदा अभ्यास करा. तर त्या परीक्षांमध्ये विचारलेले प्रश्न आणि आत्ता जे TCS विचारत असलेले प्रश्न हे जर कम्पेअर केले तर तुम्हाला लक्षात येईल की PYQवर आधारित प्रश्न विचारले जात आहेत. तसेच आपण देखील TCSने घेतलेल्या प्रत्येक परीक्षांवरील पेपरचे विश्लेषण घेतलेले आहे. त्याची लिंक देखील तुम्हाला स्क्रीनवर आता दिसत असेल, तेथून तुम्ही पाहू शकता. त्याचा तुम्हाला 100% फायदा होईल. त्याचबरोबर या व्हिडिओची PDF कुणाला हवी असेल तर ती आपल्या टेलिग्राम चॅनेलला मिळून जाईल. त्याची लिंक देखील खाली दिलेली आहे. पुढे ज्यांचे पेपर आहेत त्यांना ऑल द बेस्ट. थँक्यू.